महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर. आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार. खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या हत्येचा कट होता. खोक्या हरणांना मारून त्यांचे मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगत बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं. सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं? चौकशी करण्याची धसांची मागणी. कटाबाबत सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना देणार, तर आपल्याला मारण्याचा अजूनही प्लॅन सुरू, धसांचा आरोप. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक. 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार केला, अंजली दमानी यांचा आरोप. विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न. अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार. राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवट यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा. जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला. महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकर सध्या पोलीस कोठडीत. अदानी समूहानं देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली. याचं मुंबई महापालिकेवर ओझं. म्हणूनच अदानींना मदत करण्यासाठी सरकारनं घनकचरा टॅक्स लावला. आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. उद्या उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार आखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार? बघूया. वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा ट्विट. इंडियाज गॉट लेटंट शोमधील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण. रणवीर अलाहाबादिया आशिष चंचलानीला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. मागणी मान्य केल्यास तपासावर परिणाम होईल, कोर्टाचं निरीक्षण.